नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅरिटेबल ट्रस्टला वस्तू स्वरूपामध्ये जे दान मिळतं त्याला डोनेशन इन काइंड म्हणतात. तर ते ट्रस्टच्या बुक्समध्ये कसं रेकॉर्ड करायचं. आणि दुसरा विषय आहे की जो एखादा देणगीदार आहे तो आपल्याला वस्तू स्वरूपामध्ये काही डोनेशन दान देत असतो, तर ते त्याच्या इन्कम टॅक्सच्या डिडक्शनमध्ये अलाउड होईल का. पहिला विषय असा आहे की जे काही वस्तू स्वरूपामध्ये ट्रस्टला दान दिलं जातं त्याचं कुठलंही डिडक्शन हे इन्कम टॅक्सनुसार त्या देणगीदाराला मिळत नाही. आता वस्तू स्वरूपात दान म्हणजे काय हे थोडंसं त्यात समजून घेऊ. तुमचं ट्रस्ट आहे, तुम्हाला कोणी एखादी जुनी वस्तू दिली, तुमच्या ट्रस्टच्या मार्फत एखाद्या शाळेमध्ये एखाद्याने जुनं कॉम्प्युटर डोनेट केलं, जुनं प्रिंटर डोनेट केलं, त्याच्या घरामधल्या काही जुन्या वस्तू तुम्हाला डोनेट केल्या आणि तुमच्या ट्रस्ट मार्फत त्या गरजूंपर्यंत पोहोचल्या, तर त्याला वस्तू स्वरूपात दान असं म्हणतात. आता अनेक ट्रस्ट असं करत असतात की सोशल मीडियावरती अपील करतात की कुणाकडे जुने कपडे आहे का, कुणाकडे जुन्या सायकली आहे का, कुणाकडे जुने कॉम्प्युटर आहेत का, कुणाकडे जुने प्रिंटर आहेत का, ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहे त्या कलेक्ट करतात आणि त्या ट्रस्टच्या मार्फत गरजूंपर्यंत पोहोचवतात. तर अशा वेळेस काही फिनान्शियल ट्रान्झॅक्शन ट्रस्टमध्ये होत नाही, कारण ट्रस्टकडनं काही खर्च होत नाही. आपण आवाहन करतो, लोक देतात आणि आपण ते गरजूंपर्यंत पोहोचवतो. परंतु ही ॲक्टिव्हिटी तर आपण करत असतो, काम तर करत असतो, सेवा तर करत असतो, परंतु ते आपल्या बुक्समध्ये येत नाही, आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये येत नाही. परंतु हे जर ऑडिट रिपोर्टमध्ये बुक्समध्ये आणायचं असेल तर त्याच्या एंट्रीज कशा करायच्या ते मी तुम्हाला याच्यात सांगतो. समजा तुमचं ट्रस्ट आहे, माझ्याकडे घरी जुना एक कॉम्प्युटर आहे आणि तुम्ही आवाहन केलं की एखाद्या शाळेमध्ये कॉम्प्युटरची गरज आहे, ज्यांच्याकडे सुस्थितीत पडलेला एखादा कॉम्प्युटर आहे त्यांनी तो आमच्याकडे पोहोचवावा आणि त्या गरजू शाळेला तो नेऊन देऊ. त्यानुसार मी तुमच्या ट्रस्टला माझा जुना कॉम्प्युटर दिला, तर याची एंट्री तुमच्या बुक्समध्ये कशी घ्यायची. तर तुम्ही माझ्याकडनं एक साधं पत्र घ्यायचं आहे की हा कॉम्प्युटर आहे, मी ह्या वर्षी परचेस केलेला आहे, चांगला सुस्थितीत आहे, परंतु मला त्याची आता गरज नाही आणि याची आत्ताची अंदाजी किंमत साधारणतः 2000 रुपये आहे. असं एक पत्र घ्यायचं आणि त्या पत्राच्या बेसिसवरती तुमच्या बुक्स ऑफ अकाउंट्समध्ये ते 2000 रुपये डोनेशन दिसेल आणि पुढे तुम्ही त्याचं वाटप केलं, त्या गरजूंपर्यंत पोहोचवलं, तर ती ॲक्टिव्हिटीच्या खर्चामध्ये 2000 रुपये पडतील. म्हणजे इकडे 2000 तुमचं डोनेशन जमा होईल इन काइंडमध्ये आणि ती ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तुमच्या खर्चामध्ये ते 2000 रुपये पडतील. बरेच ट्रस्ट अशा ॲक्टिव्हिटी करत असतात, परंतु ते कुठेही रेकॉर्डवरती येत नाही. तर जो काही देणगीदार आहे, जुन्या वस्तू देतो, त्याच्याकडनं एक साधं पत्र घ्यायचं आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगायचं आहे की ह्या वस्तूची अंदाजी किंमत ही आहे, ही मी तुमच्याकडे सुपूर्द करत आहे, तुम्ही त्या गरजूंपर्यंत पोहोचवा. तर असं वस्तू स्वरूपातलं जे दान आहे ते रेकॉर्डवरती घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या ॲक्टिव्हिटी पण दिसतील, तुमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये पण ते येईल आणि हे सगळं ऑडिट रिपोर्टमध्ये आल्यानंतर तुम्ही काहीतरी गरजूंसाठी काम पण करत आहे हे सुद्धा दिसेल. तर असं वस्तू स्वरूपाचं दान आहे. पहिली गोष्ट, जो देणगीदार आहे त्याला काही त्याचं डिडक्शन इन्कम टॅक्स मिळत नाही आणि तुम्ही तुमच्या बुक्समध्ये ते कसं रेकॉर्ड करू शकता हे मी तुम्हाला सांगितलं. या वस्तू स्वरूपाच्या दानामध्ये अनेक गोष्टी येतात. कोणी जुने कपडे देतात, कोणी जुनं काही सामान देतात, कोणी घरातलं काही चांगल्या सुस्थितीतलं काहीतरी वस्तू देतात. तर ते सगळं अशा पद्धतीने त्या डोनरकडनं तुम्हाला फक्त एक लेटर घ्यायचं आहे, त्याच्यात तो सांगेल की त्याची अंदाजे किंमत ही आत्ताची अशी आहे आणि त्या किमतीला तुमचं ते डोनेशन तुमच्या बुक्समध्ये रेकॉर्ड करून पुढे ती ॲक्टिव्हिटी करायची आहे. तर हे महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं आहे, ह्याप्रमाणे तुम्ही त्याच्या एंट्रीज करायच्या आहे. धन्यवाद.